तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा म्हणजे तुम्हाला कळत. कारण की आज मी फायनली पोर्टरची ऑर्डर मारणार आहे आणि म्हणजे उद्यापासून मी मारणार आहे. आज मी मित्रासोबत जाणार आहे आणि थोडंसं पोर्टर विषयी वगैरे माहिती घेणार आहे आणि उद्यापासून मी ते काम जॉईन करणार आहे. म्हणून आज मी थोडंसं भावासोबत जाणार आहे. आपल्या ज्या भावासोबत जायचं आहे तो भाऊ कंपनीहून आलाय आणि आंघोळ करतोय. मग आंघोळ करजो करा, मी थोडंसं माझं पण आवरून घेतो आणि मग आपण निघू. शेवटपर्यंत सोबत राहा म्हणजे तुम्हाला पण कळून जाईल की पोर्टरच्या ऑर्डर वगैरे कशा मारतात. आणि तुम्ही पण कधी पार्ट टाईम वगैरे जॉब करत असाल, पोर्टर वगैरे हे करत असाल तर तुम्ही पण जाणून घ्या की कसं केलं पाहिजे काय नाही. तर मित्रांनो, बघू शकता आम्ही ऑनलाईन आहे आता सध्या. ऑर्डर काय पडणार गेली आहे, पडल्यानंतर आम्ही उचलणार आहे ऑर्डर. हे बघू शकता ऑनलाईन आहे आम्ही. ऑर्डर काय पडत नाही, पडल्यानंतर आम्ही आता जाणार आहे. सोबत राहा मंडळी म्हणजे तुम्हाला कळलं आज मी कसं काम करणार आहे. तर मी आणि भाऊ बसला इथं. ऑर्डर काय पडणार गेली आहे, आम्हाला रूमच्या बाहेर जायचं आहे लवकरात लवकर, पण ऑर्डर पडणार गेली आहे. मग आता काय करायचं, मग आता टाइमपास मोबाईल बघत बसला होता. काय विश्व त्या बघू, ऑर्डर जेव्हा पडेल आम्ही निघणार आहे आता. तर तुम्ही सोबत राहा. पाऊस पडताय म्हणून भाऊ रेनकोट वगैरे लिहून तयार होलेला आहे. पावसाचं वातावरण आहे असं लिवलं पाहिजे रेनकोट वगैरे. मला बी घे बाबा छत्री. हां, छत्री टाक. तर भाऊ गाडी काढलेला आहे. भावांनो, चहा प्यायला 2 किलोमीटरवर चालला हो मी. आता बघा, आता तिकडं जर ऑर्डर पडली तर ठीक आहे, नाहीतर मग काही विषय नाही, वापस यावं लागतं. तर फायनली आम्हाला ऑर्डर पडली आहे. आता आम्हाला पिकअप घ्यायचं आहे. कुठलं पिकअप घ्यायचं आहे बुवा? चक्रपाणी, म्हणजे इथंच आहे चक्रपाणीहून पिकअप घ्यायचा. खुशखबर. तर फायनली भावाला ऑर्डर पडली आहे. 1 किलोमीटरवर म्हणजे डिलिव्हरी घ्यायची आहे आणि 26 किलोमीटरवर आपलं काय आहे ते पार्सल द्यायचं आहे. मग दिल्यानंतर आपल्याला 290 रुपये भेटणार आहेत. तर आता भाऊ गाडी चालू आलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, पिकअप घ्यायला जायचं आहे. पहिलं आपलं जे काय पार्सल असेल ते आपल्याला पहिले घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर डायरेक्ट 26 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर सोबत राहा, सोबत. ट्रॅफिक. कस्टमरकडून ऑर्डर घेणे चालू आहे. फोन लावलाय कस्टमरला, त्यांचं जे काय पार्सल आहे ते आम्हाला पोहोचवायचं आहे. आता भाऊ चाललाय ऑर्डर घ्यायला, म्हणजे सगळ्याला काय येऊ दे ना म्हणून एकटाच चाललाय गेला मध्ये. तर फायनली आता ऑर्डर आणायला गेलाय भाऊ. आता तिथून आपल्याला 26 किलोमीटरवर जायचं आहे. खूपच सारं मजा येईल, कारण की 26 किलोमीटर म्हणजे जोक नाही, 290साठी आपल्याला पळायचं आहे. तर आपण बघू शकता आता काय होतं विषय बघू. आता पहिली ऑर्डर आहे आपली. आपण तर कधी हे काम केलं नाही. मी प्रेशर आहे या कामामध्ये, म्हणजे मी नवीन आहे. आता मला समजून जाईल की काम कसं करायचं होतं. तर फायनली भाऊ ऑर्डर घेऊन आलाय. ऑर्डर काय आपण बघू आता. काय रे ऑर्डर? पाकिट गोळ्या येतात. तर आता इथून आपल्याला ड्रॉप लोकेशन करायचं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे. चावी माझ्या खिशात आहे, मी काढून देतो. तर फायनली आम्हाला आता जायला 1 तास लागणार आहे, कारण की इथून 26 किलोमीटरवर आपलं ड्रॉप लोकेशन आहे, म्हणजे आपल्याला ड्रॉप लोकेशन आहे. आपल्याला तिथं पार्सल पोहोचवायचं आहे. तर भाऊ फुल फॉर्ममध्ये आहे आज, कारण की 290 रुपयाची ऑर्डर ह्याला भेटली आहे. आणि बघा कसं गालावर कळी आहे ह्याच्या, कारण की आज खूपच सारा आता पैसे कमवणार आहोत आम्ही. तर पार्सल घेऊन मित्रांनो आम्ही निघालो होतो. मस्तपैकी आम्ही ब्रिज ओलांडून भोसरी पार करून लांडेवाडीत आलो. लांडेवाडीतून आम्ही मस्तपैकी खाली गेलो. खालून मस्त निघालो हळूहळू. भाऊ गाडी मस्त चालवत होता. वरून नजारा बघू शकता तुम्ही, एकच नंबर 1 व्ह्यू दिसत आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं माहिती आहे का, व्हिडिओमध्ये लईच मजा येणार आहे मित्रमंडळी. बघू शकता व्ह्यू, तुम्ही बघू शकता. आपल्याला ऑर्डर पडली आहे 290 रुपयाची. ट्रॅफिक लागली आणि आम्ही थोडं थांबलो तिथं. तर फायनली लोकेशनवर आला. आता भाऊ आपलं पार्सल देणार आहे. पार्सल म्हणजे काय, मेडिकलच्या गोळ्या होत्या, मेडिकलच्या स्टोरमध्ये द्यायच्या होत्या. काढला भावानं. तर फायनली द्यायला चालला आता. मेडिकलचं पार्सल होतं.
तर फायनली एक ऑर्डर कंप्लीट झाली आहे. खूपच थकावा आला आहे आम्हाला आणि आता आम्ही चहा पिणार आहे. तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन आता मस्तपैकी निघालो होतो. वातावरण बघा एकच खतरनाक आहे. जाता जाता जर ऑर्डर भेटले तर आम्ही ती घेणार होतो, पण ऑर्डर भेटत नव्हती. आम्ही रूमच्या दिशेने जात होतो. सध्या आम्ही आता सोमाटणे फाटावरून निगडीला आलोय आणि इथं थोडं थांबलोय. इथून जर ऑर्डर पडली तर म्हणजे कसं, इथून ऑर्डर पडली तर जाता जाता ऑर्डर पडली तर मग ती घेऊन आपल्या भोसरीत जाऊ असा प्लॅन चालू आहे. आता इथं थांबलाव थोडं आणि आता ऑर्डर पडली तर खूपच चांगला आहे. बघू आता ऑर्डर पडते का. निगडीमध्ये थोड्या वेळ थांबून आम्ही निघणार होतो. ऑर्डर भेटत नव्हती, रूमच्या दिशेने जात होतो. मग पुढं जाताच मस्तपैकी वातावरण वगैरे बघून घ्या तुम्ही, किती भारी वातावरण येतं. मस्त वाटते गाडीवर फिरायला. पैसे पण भेटले तर गाडीवर फिरणं पण होऊ लागले. एकदम भारी वाटले. मस्त पैसे कमवायचे, गाडीवर फिरायचं, एकदम भारी आहे. दुसरी ऑर्डर भेटली आहे. भाऊ कॉलवर बोलला आहे. म्हणजे लोकेशन एकीकडलं राहते आणि जावं एकीकडं लागते. हीच सगळ्यात मोठी परेशानी होते आमची, पण काय विषय नाही, आता करावं तर लागते. हो, खूपच खतरनाक एरिया दिसला बाबा. तर मित्रांनो दुसरी ऑर्डर घेतली, मस्तपैकी बॅगेत ठेवली. आता ते डिलिव्हर करायचं आहे. लोकेशन एकीकड चालला एकीकड. बऱ्याच वेळ झालं इथं शोधला लाव, पण काय कंपनी काय आम्हाला कळणार नाही. ह्या कंपनीपाशी इकडे जा तिकडे जा, खूपच पळापळी होऊ लागली मंडळी. आता काय करावं. तर फायनली मित्रांनो रूमवर आलोय. आता मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि डबल ऑनलाईन जातो. बघू डबल काय होते आता, कारण की हैराण झाली आणि भूक लागल ती, म्हणून रूमवर आला आता. आणि आता डबल जायचं आहे आपल्याला. तर मस्तपैकी जेवण चालू आहे. चपाती, शेपूची भाजी, मस्तपैकी जेवून आपल्याला डबल कामाला जायचं आहे. आपल्याला झोपायचं नाही, आपल्याला काम करायचं आहे. तर मग पहिले जेवण करून घेतो. झप 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 जेवतो. तर मित्रांनो जेवण वगैरे करून डायरेक्ट निघालो. 142 रुपयाची ऑर्डर भेटली होती. 142 रुपयाची ऑर्डर आपल्याला भोसरीमधून, भोसरीवरून गायकवाड वस्तीला आपल्याला चिमणी फाटाला ऑर्डर भेटली होती. आपण ती दिलो आणि इथं आता थांबलाव, कारण की इथून जर एक भेटली तर आपलं होऊन जाईल मग मस्त केली होय. मग आपली बऱ्यापैकी कमाई बी होईल. आत्ताच आपण शिकला आणि लगेच आपण कामाला लागला, म्हणजे असंच असते. असंच काम करावं लागते पोटा पाण्यासाठी, माहिती आहे का तुम्हाला. तर थंडी वाजलेल्या म्हणून जर्किंग पण लेवलाव बघा. खूपच थंडी आहे बरं का बाहेर, खूपच थंडी आहे. आणि आता अजून एक जर ऑर्डर पडली तर आपण मस्तपैकी जाऊ. पण ऑर्डर पडली पाहिजे, ऑर्डर पडली पाहिजे, बरोबर आहे का नाही. पडली पाहिजे. हां, आता आपण वाटच बघत बसला, ऑर्डर पडली पाहिजे. आणि एक 10 मिनिट थांबायचं इथं. 10 मिनिट नाही पडले तर मग जाऊन झोपायचं आणि उद्या सकाळी चालू करायचं. उद्या सकाळी माझा पहिला दिवस होता म्हणून भाऊ आपल्यासोबत आलाय. आणि भावाची पण उद्या फशी पायताला पण जावं लागतंय, कारण की आता आपल्याला उद्या हेच काम करायचं आहे. मस्त आता भाऊ चालवणार आहे. जाताना ऑर्डर देताना मी चालवलो होतो, आता भाऊ चालवणार आहे. तर मित्रांनो आलोय रूमवर आणि ऑर्डर पडत नव्हत्या, म्हणजे छोट्या ऑर्डर पडत होत्या 20-20, 30-30, म्हणजे असं काही परवडलं नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट रूमवर आलोय आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे, म्हणून आता झोपतो. तर शुभ रात्र मंडळी. तर भेटू मग नंतरून पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आता झोपी जातो, तुम्ही पण झोपा.